राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार रोहित पवार आणि महाराष्ट्र राज्य विधानसभेचे सभापती राम शिंदे यांच्या तालुक्यात झालेली ही घटना, जिथे शेतकऱ्यांची पुन्हा फसवणूक. पण यावेळेस सरकार नाही तर जाधवराव चंदन परदेशी नावाच्या एका भामट्याने केली आहे. फक्त बोलून नाही तर चक्क 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती नोटरी करून मजूर देण्याचा करार केला. जामखेड तालुक्यातील बाकी गावात 5 शेतकरी 2025-26च्या गळीत हंगामासाठी ऊस तोडीच्या मजुरांच्या शोधात होते. 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती नोटरी करून ऊस तोडीसाठी मजूर पुरवतो असं सांगून विश्वास मिळवला आणि शेतकऱ्यांकडून वेळोवेळी रोख तर कधी फोन पे वरून तब्बल 38,15,000 रुपये उकळले. पण त्यानंतर ना मजूर आले ना तोड झाली. त्यावरून फोन बंद आणि मग आरोपी फरार. मग काय, शेतकऱ्यांनी लगेच खर्डा पोलीस स्टेशनला धाव घेतली. BNS 2023च्या कलम 316(2) आणि 318(4) अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांच्या खबरीने सुद्धा अचूक टीप दिल्यामुळे आरोपी छत्रपती संभाजीनगर येथे लपल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून आरोपीला लगेच उचलला. पण धक्कादायक म्हणजे जामखेडच नाही तर करमाळा, सोलापूर आणि बीड येथील शेतकऱ्यांसोबत सुद्धा त्यांनी असंच केलं आहे अशी त्याने कबुली दिली. पण शेतकरी बांधवांनो, स्टॅम्प पेपर, नोटरी, मोठं आश्वासन यावर आंधळा विश्वास ठेवू नका. कष्टाची कमाई आहे, खात्री करा, चौकशी करा. माणूस विश्वासाचा असेल मगच पैसे द्या.